नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा विषय अतिशय महत्वाचा आहे. तो म्हणजे खत लिंकिंग वर बंदी, उत्तर प्रदेश पॅटर्न आणि मापदाचा संप. शेतकरी बांधवांनो, मला सांगा, तुम्हाला कधी असं झाले का की तुम्ही दुकानात गेले फक्त युरियाची गोणी घ्यायला, पण तुम्हाला दुकानदाराने सांगितलं की दादा, यासोबत हे 500 रुपयाचं टॉनिक किंवा ही पावडर घेतल्याशिवाय युरिया मिळणार नाही. यालाच म्हणतात लिंकिंग. ही केवळ सक्ती नाही, तर हे तुमच्या खिशावर पडलेला दरोडा आहे. पण आता घाबरण्याचं कारण नाही. महाराष्ट्र सरकारने आणि कृषी विभागाने यावर ब्रह्मास्त्र उगारलं आहे. राज्याचे कृषी मंत्री यांनी खत लिंकिंगच्या या जाचातून शेतकऱ्यांची कायमची सुटका करण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हा उत्तर प्रदेश पॅटर्न काय आहे? खत विक्रेत्यांचा संप का मिटला आणि आता कोणत्याही कंपनीची दादागिरी का चालणार नाही, हे सर्व आज आपण या व्हिडिओ मध्ये पुराव्यासहित पाहणार आहोत. मी सखाराम राठोड आणि तुम्ही पाहत आहात शिवम कृषी टेकचा हा विशेष अंक. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण मंठा लोणार रोडवरील शिवम कृषी टेक ढोकसाळच्या माध्यमातून नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचं माहिती देतो. गेल्या अनेक वर्षापासून खत कंपन्या त्यांच्या फायद्यासाठी मुख्य खतासोबत, उदाहरणार्थ युरिया किंवा डीपी सारख्या अशा खतासोबत अशी काही उत्पादने विकायची सक्ती करत होत्या, ज्याची शेतकऱ्यांना गरजही नसायची. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च विनाकारण वाढायचा. पण नुकत्याच झालेल्या मंत्रालयातील बैठकीत यावर मोठा निर्णय झाला आहे. लोकसत्ताने दिलेल्या बातमीनुसार आता खत कंपन्याची ही मनमानी राज्यामध्ये चालणार नाही. हा विषय समजून घेण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी समजून घ्याव्या लागतील. नंबर 1, खत कंपन्याची लिंकिंग पद्धत. नंबर 2, माफदा संघटनेचा लढा. नंबर 3, सरकारचा उत्तर प्रदेश पॅटर्न. सखोल विश्लेषण. खत लिंकिंग म्हणजे नेमकी भानगड काय? मित्रांनो, लिंकिंग म्हणजे काय हे आधी बारकाईने समजून घेऊ. समजा एखाद्या कंपनीला त्यांचं नवीन आलेलं लिक्विड फर्टिलायझर किंवा झिंक विकायचं आहे. ते काय करतात? ते खत विक्रेत्यावर दबाव आणतात. जर तुम्हाला 100 गोण्या युरिया हवा असेल तर तुम्हाला आमची ही इस्टॉनिकचं पाकिट विकत घ्यावीच लागते. याचा परिणाम काय? याचा परिणाम असा होतो, विक्रेत्याची कोंडी. बिचारा कृषी केंद्र चालक अडकतो. त्याला कंपन्याकडून खत हवं असतं म्हणून तो ती जास्तीची औषधी घेतो. शेतकऱ्याचं नुकसान. दुकानदार त्यांचं नुकसान टाळण्यासाठी ती औषध शेतकऱ्यांच्या माथी मारतो. जमिनीचं आरोग्य धोक्यात येतो, कारण गरज नसताना जमिनीत अतिरिक्त रसायने टाकली जातात. याच अन्यायाविरुद्ध माफदा म्हणजेच महाराष्ट्र स्टेट फर्टिलायझर डीलर्स असोसिएशनने कंबर कसली होती. विक्रेत्यांनी संप पुकारला होता, कारण कंपन्याची ही दादागिरी आता सहनशक्तीच्या पलीकडे गेली होती. नंबर 4, उत्तर प्रदेश पॅटर्न. निर्णयाची तांत्रिक बाजू. आता वळूया सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे. उत्तर प्रदेश पॅटर्न. कृषी मंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की महाराष्ट्र आता यूपी पॅटर्न राबवणार. म्हणजे नक्की काय? नंबर 1, विना अनुदानित उत्पादनावर बंदी. उत्तर प्रदेशमध्ये खत कंपन्यांना खतासोबत सबसिडी नसलेले म्हणजे विना अनुदानित उत्पादने एकाच ट्रकमध्ये किंवा एकाच बिलात पाठवण्यास बंदी आहे. महाराष्ट्र आता हेच करणार आहे. नंबर 2, स्वतंत्र विक्री केंद्र. कंपन्यांना जर त्याची इतर उत्पादने विकायची असतील तर त्यासाठी त्यांना वेगळी व्यवस्था करावी लागेल. मुख्य खताच्या साठ्याचा वापर करून ते शक्ती करू शकणार नाहीत. नंबर 3, कडक देखरेख. प्रत्येक जिल्ह्याचे कृषी अधिकारी आता यावर लक्ष ठेवतील. जर कोणत्याही कंपनीने लिंकिंगचा प्रयत्न केला तर त्या कंपनीचा परवाना रद्द करण्यापर्यंतची कारवाई आता केली जाणार आहे. मुद्दा क्रमांक 5 मध्ये पाहूया मापदाचा संप आणि साथी पोर्टलचा विषय. विक्रेत्यांना संप का मागे घेतला? याचं उत्तर आहे कृषी मंत्र्यांनी दिलेले आश्वासन. खत विक्रेत्यासमोर 2 मुख्य अडचणी होत्या. पहिली, लिंकिंगची शक्ती. दुसरी, साथी पोर्टल. याच्यामधील जी तांत्रिक त्रुटी. शेतकरी मित्रांनो, खताची विक्री आता ऑनलाईन होते, पण कधी कधी सर्व्हर डाऊन असतो किंवा अंगठा लागत नाही. अशा वेळी ऑफलाईन खत दिल्यास विक्रेत्यावर गुन्हे दाखल केले जात होते. मंत्र्यांनी आता स्पष्ट केले की तांत्रिक अडचणीमुळे विक्री नोंदवता आली नाही तर लगेच फौजदारी गुन्हे करू नका. ते प्रत्यक्ष आधी तपास करा. चूक असेल तरच कारवाई करा. यामुळे प्रामाणिक विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांसाठी
सतर्कतेचा इशारा. आता या निर्णयाचा फायदा तुम्हाला कसा करून घ्यायचा? जर तुम्ही एखाद्या कृषी केंद्रावर गेलात आणि तिथं तुम्हाला खतासोबत काहीतरी दुसरं घेण्याची शक्ती झाली, तर मी जे गोष्ट सांगतो ते करू शकता. दुकानदाराला विचारा की हे लिंकिंग सरकारनं बंद केले, मग तुम्ही का देताय? पण एक अट असू शकते की जर जुना माल असेल तर त्यासोबत लिंकिंग आलेली आहे. जर दुकानदार म्हणाले की कंपनीकडूनच तसं आले, तर तुम्ही तालुका कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार करू शकता. नंबर 3, नेहमी लक्षात ठेवा, तुमची पसंती हा तुमचा अधिकार आहे. आम्ही शिवम कृषीटेक मध्ये नेहमीच पारदर्शकतेने काम करतो. आमच्याकडे तुम्हाला हवं तेच आणि योग्य दरात मिळेल, कारण आम्ही शेतकऱ्यांच्या घामाची किंमत जाणतो. समारोप आणि निष्कर्ष. तर शेतकरी बांधवांनो, हा होता खत लिंकिंग बंदीचा संपूर्ण लेखाजोखा. सरकारचा हा निर्णय कागदावर न राहता प्रत्यक्ष शेतात राबवला गेला तर आपल्या शेतकरी नक्कीच आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या भागात अजूनही लिंकिंग सुरू आहे का? मला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा. तुमच्या एका शेअरमुळे दुसऱ्या शेतकऱ्याची लूट वाचू शकते, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा. अधिक माहितीसाठी आपल्या शिवम कृषी टेक चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन माहितीसह. पत्ता लक्षात ठेवा, शिवम कृषी टेक, मंठा लोणार रोड, ढोकसाळ. धन्यवाद. जय जवान जय किसान.